बरं मी येऊ काय? येस बाय. मला कुठल्याही पुरुषाच्या मदतीची गरज नाहीये. माझी मी खंबीर आहे. अहो एक विचारायचं होतं. विचार ना. तुम्हाला गडी माणसांचा एवढा राग का येतोय? तुला बायकांची एवढी भीती का वाटते? अहो ते कसं आहे माहितीये का, ते बारका असताना समजा बायका पोरी माझ्या गाल ओढायच्या. मला लई राग यायचं हो. आणि बारकेपणापासून तालमी जातोय तेव्हापासून वाजता सांगत आलेत ते बाई माणसाच्या नादाला लागायचं नाही, ब्रह्मचारी राहायचं. मग गोदाक्का सोडली तर कुणाशी बी बोलायचो नाही मी. हा मग सवयच लागली की बाई माणूस समोर आलं की रस्त्यात बदलायचे. अहो ते परकी बाई समोर आली की लई घाबरल्या लागत होते हो मला. ओ फारच मोठं कारण आहे तुझं. चल बाय. अहो तुमचं कारण सांगा की. माझ्या रागालाही पूर्वीचं एक कारण आहे, पण ते नंतर कधीतरी. एनिवे थँक्स फॉर द भेळ. मित्र म्हणून फार चांगला असतो राणा. सॉरी सॉरी. सी यू. बाय बाय. चला येतो. माऊ कशी मारली फाईट? फाईट अशी एक ढिसूम मारली आणि मग अशी दुसरी ढिसूम मारली. मग 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 आणखी एक ढिसूम मारली. मला का घेऊन गेला नाही? मी बी फायटिंग केली असती. तू आधी मोठा हो मग कर फायटिंग. माऊ हे बघ झालो मी मोठा. मग रुसलात कशाला? मोठी माणसं कधी रुसत नाहीत. खरं? हो खरंच. मी रुसलो नाही. हा शाबास. चल पटकन आता बस. लाडू मारा, शिरा घ्या. हा बसा. अरे अजून इथेच थांबलात? आज गेला नाहीत? नाही गेले. म्हटलं तुम्ही आल्यावर तुम्हाला सांगून मगच जायचं. काय? गोदाक्का काय तुम्हाला सांगणार नाहीत. काय? दुपारपासून गोदाक्कांचं काय चित्त थाऱ्यावर नाही बघा. घडी घडीला डोळ्यातनं पाणी येले त्यांच्या. काय झालं? दुपारपासून आपलं असंच चाललंय बघा त्यांचं. मागच्या टायमाला तुमचा वाढदिवस झाला होता आणि ते बघून राणादाचा बी वाढदिवस असा झाला पाहिजे असं वाटलंय गोदाक्कासनी. अहो पण राणादा कधी वाढदिवस करतच नाही. राणादाचा वाढदिवस कधी? उद्या. उद्या? बघू. अरे देवा मी गडबडीत विसरलेच होते. मग ते काही नाही, मागच्या वर्षी झाला नाही तरी या वर्षी आपण यांचा वाढदिवस साजरा करायचा. होय असं झालं तर गोदाक्कासनी लय बरं वाटेल बघा. अव यासाठी तर मी शिरा घेऊन वरती आली तुम्हाला सांगायला. बरं केलं. बरं लाडू ऐक, तू शिरा खा तोवर मी आलेच. हा पण आपण वाढदिवस करायचा काय? हो करायचा म्हणजे करायचा आणि एकदम दणक्यात करायचा. हा दणक्यात करू. गोदाक्का गोदाक्का. अरे वा आज पुरणपोळ्या. वाढदिवस तर उद्या आहे ना? तुला कसं कळलं? मला कळलं. गोदाक्का माझ्या का लक्षात आणून दिलं नाही तुम्ही? तुला कळलं तर वाढदिवस साजरा करूया म्हणणार. मग त्यात काय वाईट आहे? वाईट काय नाही ग,
पण राणा गोदाक्का, मला सांगा, हे वाढदिवस का नाही साजरा करत? जेव्हा मालकीनबाई गेल्या तेव्हा 15 दिवसावर राणाचा वाढदिवस आलता. वाढदिवस वाढदिवस म्हणून समधीकडे नाचत होता. आणि मालकीनबाई गेल्या तेव्हा राणा लईच कटला. त्याला बरं वाटावं म्हणून साहेबांनी वाढदिवसाची समधी तयारी केली. ह्यो हटूनच बसला. वाढदिवसाला आईच पाहिजे म्हणून रडून रडून वाडा डोक्यावर घेतला. शेवटी वाढदिवस झालाच नाही. मग मोरल्या वर्षी करायचा तर तवा बी तसंच केलं. त्याच्या मोरल्या वर्षी बी तसंच. वाढदिवसाला आईची आठवण काढतोय म्हणून साहेबांनी तवापासून वाढदिवस साजरा करायचाच बंद केला. तर ह्या वाड्यात पहिल्यांदा तुझाच वाढदिवस साजरा झाला त्यानंतर. ठीक आहे, मग यावेळी आपण त्यांचा वाढदिवस साजरा करायचा. नग बाई, राणानं परत काय राडा केला तर? नाही हो गोदाक्का, त्यावेळी लहान होते ते, आता नाही तसं करणार. बरं गोदाक्का, तुम्ही काही काळजी करू नका, सगळं मी बघते. आपण पुरणपोळ्या करूया. चला, एकदा का यांनी पुरणपोळ्या खाल्ल्या ना की मी यांच्याशी वाढदिवसाबद्दल बोलते. चला द्या इकडं. थांबा. अहो, तुम्हाला आधीच उशीर झालाय. तुम्ही घरी जा, मी आणि गोदाक्का करतो. अहो पर राधाताई, उद्या सकाळी आपल्याला यांच्या वाढदिवसाची तयारी करायची ना, मग तुम्ही आता लवकर जा आणि लवकर परत या. चालतंय. गोदाक्का येऊ मी? हा हा चला. हो, सावकाश जा. हा. अंजली, हा राणा होय म्हणल काय? गोदाक्का, पुरणपोळ्यांची कमाल झालीच पाहिजे, हे नक्की हो म्हणते. चालतंय. मग आज बघच तू, राणानं कवा खाल्ल्या नसतील अशा पुरणपोळ्या करते बघ. चला, मी वाटून देऊ तुम्हाला नग, पटकन. तू पीठ मळायला घे. बरं. अहो, उठा. अहो, काय झालं? अहो, मेणबत्ती लाईट गेली का काय? ती फ्यूज गेला असेल नाही मेणबत्ती. नाही, अहो, थांबा थांबा, जरा थांबा.
आणि हळू बोला तर लाडू उठेल. इथे बसा. आपण काय झालंय? बसा ना, मी सांगते. बसा. काय झालंय? आज खास दिवस आहे. खास दिवस? अच्छा, ते कुस्तीचा ड्रेस घेतला म्हणून? नाही हो, तो कालचा दिवस होता. आजचा दिवस सुरू झालाय. 12 वाजून गेले. म्हणजे कालचा दिवस संपला, नवीन दिवस सुरू झाला, 12 वाजून गेलं. काय कळना झाले हो. कसला दिवस? गुलाबाचं फुल कशाला? अच्छा, ते वय तुम्हाला भेळ खाऊ घातली, ते कानातलं घेऊन दिलं म्हणून एवढं प्रेम. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर राणाजी. हॅपी बर्थडे. दोस्तीचं प्रेम, लग्नाचं प्रेम. हॅपी बर्थडे टू यू. तुम्हाला कसं काय कळलं? जसं तुम्हाला कळतं तसं, न सांगता. आपल्यातली गंमत इतक्या सहज विसरलात. तुम्ही जसा माझा वाढदिवस साजरा केलात ना, तसाच मीही तुमचा वाढदिवस साजरा करणार, आणि तेही सगळ्यांसोबत. अहो नाही, ते मी माझा वाढदिवस कधीच साजरा करत नाही. का? मला कौतुक नाही वाढदिवसाचं. पण का? पहिल्यापासूनच नाही. हरकत नाही, पण या वेळेचा करूया आपण. नाही, अहो खरंच नको. पण हरकत काय? हो, ते उद्या सकाळी लवकर जायचं प्रॅक्टिसला. चला झोपूया. अहो, वाढदिवस तर साजरा होणारच, तोही सगळ्यांसोबत आणि मोठा. लाडू थांब जरा. माऊ, मी सरांना सांगणार. लाडू गप्पा बस आणि मोठ्यांना बोलू नकोस अजिबात. नाही. हळू बोल. हा. काका उका, आज रानादाचा वाढदिवस आहे. अरे लाडू, जर हवं बोल ना. मग अशी सांगितलं ना मी कानात बोल म्हणून. सांग सांग, कानात सांग. काका उका, आज रानादाचा वाढदिवस आहे. माहिती की मला, तर रानादा वाढदिवस साजरा करत नाही. या टायमाला करायचा आहे, है की नाही माऊ? हो, आता तू जरा शांत बस. भाऊजी, आपण आज यांचा वाढदिवस साजरा करायचा. करूया की. तर तुम्ही रानादाला सांगितलं काय? सांगितलं मी, पण नाही म्हणता येते. मग आता तरी आपण यांचा वाढदिवस साजरा करायचा. आपल्या सगळ्यांची इच्छा म्हटल्यावर हे काय नाही नाही म्हणणार. आपण आज संध्याकाळपर्यंत प्लॅनिंग करूया,
फक्त यातलं यांना काही कळू द्यायचं नाही हा. होय होय ये कोणा सांगायचं नाही बघ. नाही नाही हं? नाही राणा आला नाही खाली? नाही, आज प्रॅक्टिसला जायचं ना म्हणून तयारी करते. बरं गोदाक्का, आज आपण यांचा वाढदिवस साजरा करतोय, फक्त यांना आता काही बोलू नका. राणा तयार झाला काय खरं? नाही, तयार नाही झाले, पण आपण यांना सरप्राईज देऊया. मस्त जेवणाचा बेत करूया हा. अगं पर हा चला समद्या न्याहारी करून घ्या. हो, राणा बस तुझी बी न्याहारी आणते. हे घे, 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 घे. हे घ्या बाबा. होय. काका लाडू नाश्ता करून घे काय. हा तू बी घे. हा द्या, ठेवते इथे. काय झालंय? समजायचे गपगप का? काय नाही. माऊनं सांगितलं कोणी बोलायचं नाही. ए असं का? हे तुझा ए, लाडू. अरे ठसका लागेल की लाडू. हे मी पाणी घेऊन येते. होय, होय, होय. रोय लाडू माऊनी काय सांगितलंय? नाश्ता करताना बोलायचं नाही. खा बघू. हा. खा की गप गप. अंजली ताई आली बघा लवकर मी. हो हो, काय काय तयारी करायची तेवढी सांगा. हा सांगा. राणा तयार आहेत ना व? कशाला तयार? ते म्हणजे ते काय झालं, काल तुम्ही नवीन ड्रेस घेतलात ना, म्हणून तुम्ही प्रॅक्टिसला जायला तयार झालात का नाही असं विचारत होत्या राधा ते. हो ना? हा हा हेच विचारत होतो मी. हो हा. हो. बोला का? हा हा ते जरा पायातलं अडकलं. हे पाणी पाणी दे त्याला. ते काय झालं ना, काल तुम्ही ड्रेस घालायला तयार नव्हतात, बाहेरही यायला तयार नव्हतात, मग कसे बाहेर आलात वगैरे हे सगळं मी काल गोदाक्का आणि राधा त्यांना सांगत होते. हो ना गोदाक्का? होय 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 सांगितलं ना मी. होय होय सांगितलं. गोदक का? आता तूच सांग, माझं काय चुकलं काय यात? मी असं कसं बाहेर येणार? अहो तुमचं काहीच चुकलं नाही. अहो हे पण मी काल सांगितलं. हो ना? होय होय सांगितलंय मला. हा मी बी हेच म्हणतोय. अरे ते न्याहारी करताना लई बोलू नये. खाऊन घ्या आधी. होय खा की. मी बी खातो. घे. नाश्ता करताना बोलायचं नाही असा नियम केला का काय तुम्ही? गोदाक्का, वहिनी साहेब, गोदाक्का, तुम्ही सांगितल्याप्रमाणे समजा आणले बघा बेकरीतनं. ते लाडूसाठी मी खारी आणि बटर मागवलं होतं. तो कवा बी काय बी मागतोय नाही खायला, म्हणून आम्ही आले ठेवून आले. असं दे की, असं दे, असं खा. तुम्ही सुरू करा ना, उशीर होईल तुम्हाला. काही खाल्लंच नाही बघा आज तुम्ही. खा लवकर लवकर. बरं जाऊ द्या. अहो खा की थोडं अजून. बरं निघतो मी, नाही तर मला उशीर व्हायचा. उशीर झाला तर परत साकी मॅडम ओरडतील. हा चला येतो. चल लाडू. हा चांगला करा हा सराव होय. व्यवस्थित. तुम्ही कोणाला सांगितलं नाही ना? नाही, तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे का? आहे की. मग बरं येतो चला. सावकाश जा. होय राणादा ये लाडू. अरे नाश्ता झाल्यावर तोंड बी पुसायला येत नाही बघ. आणि बाय, बाय. पैलवान आहे म्हणा.